अ, मित्रांनो, पृथ्वीच्या अंतरंगाच्या बद्दलची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करूया. इंटेरियर ऑफ द अर्थ किंवा पृथ्वीचं अंतरंग याचा अर्थ असा की पृथ्वी आतून कशी आहे याच्याबद्दलची मतं जी आहेत, ही मतं किंवा अंदाज आपल्याला म्हणता येईल, ही ठेवायचा प्रयत्न आपण करूया. हे अंदाज जरी असतील त्यांना आपण सरळ सरळ पाहू शकत नाही, ही गोष्ट खरी जरी असेल तरी काही तथ्यांच्या आधारावर आणि काही पुराव्यांच्या आधारावर आपण ही आजची चर्चा करतो आहे. आणि त्यामुळे पृथ्वीचं अंतरंग कसं असेल याबद्दलची निश्चित मतं जी आहेत ही आपल्याला ठेवता येऊ शकतील असं आपल्याला म्हणता येईल. आपणा सर्वांना माहीत आहे की पृथ्वीच्या फक्त काही किलोमीटरच्या आतमध्ये मनुष्य जो आहे हा जाऊन पाहू शकतो आहे. आफ्रिकेतील सोन्याच्या खाणी ज्या आहेत त्या साधारणतः 8 ते 9 किलोमीटर खोलापर्यंत खोदलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे तेवढ्या आतमधला भाग जो आहे हा आपण सरळ पाहू शकतो आहे. सोव्हिएट रशियामध्ये काही वर्षांच्या अगोदर 13 किलोमीटरपर्यंत बोरवेल जी आहे ही केली होती पेट्रोलियम पदार्थांसाठी, आणि त्यामुळं तितक्या खोलातील तापमान किती आहे, घनता कशी आहे किंवा द्रव्य कसं आहे याचाही अंदाज जो आहे हा आपण केला होता. परंतु संपूर्ण पृथ्वीच्या बद्दलची आपण जेव्हा चर्चा करतो आहे, आम्हाला इनडायरेक्ट पुराव्यांच्या आधारावर डिपेंड करावं लागतं आहे की पृथ्वीचं अंतरंग कसं असेल याबद्दलची मतं आपण जेव्हा चर्चा करतो आहे किंवा तयार करतो आहे तेव्हा सरळ सरळ पुरावे जे आहेत हे आमच्याकडे नाही आहेत. आणि ज्वालामुखी जो आहे, जो फाटतो आहे आणि आतून लावा जसा येतो आहे, त्याच्या आधारावर आपल्याला सांगता येतं की आतमधला भाग जो आहे हा भाग मोल्टन किंवा शिलारसाच्या स्थितीमध्ये कुठंतरी तो असला पाहिजे. अशाबद्दलची इनडायरेक्ट अशी पुरावे जे आहेत हे आमच्याकडे आहेत आणि त्या आधारावर पृथ्वीच्या अंतरंगाची चर्चा जी आहे ही आपण करू शकतो आहे. तर आपण पुढे पाहूया. ही पृथ्वी तुम्हाला पाहायला मिळत आहे. साधारणतः हिच्या संपूर्ण पृष्ठभागाचा विचार समजा आपण जर केला तर आपल्याला असं म्हणता येतं की 71% एवढा भाग जे आहे भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि फक्त 29% भाग जो आहे या पृथ्वीचा हा जमिनीने व्यापलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. या 29% भागावर साधारणतः 7 असे मोठे कॉन्टिनेंट्स जे आहेत, महाखंड, हे आपल्याला पाहायला मिळतील. आणि पाहतो आपण की हा जो इंटेरियरचा विचार आपण जेव्हा करतो आहे तर ही गोल आकाराचा हा जो चेंडू जो आहे पृथ्वीचा, त्याची त्रिज्या जी आहे ही 6300 काही किलोमीटर आपल्याला म्हणते. त्या डायमीटर आपल्याला म्हणता येईल 12756 किलोमीटर एवढा व्यास जो आहे हा या पृथ्वीचा आपल्याला तपासून पाहता येतो आहे. ही पृथ्वी लहान नाही आहे, प्रचंड मोठी आहे. तिचं वस्तुमान किती असेल तर 6 × 10⁴ kg, 6 वर 24 शून्य तुम्ही लिहा, तेवढं किलोग्रॅम एवढं पृथ्वीचं वस्तुमान जे आहे किंवा वजन आहे असं आपल्याला म्हणता येईल. पृथ्वीची घनता जी आहे ह्या घनतेच्याबद्दल आपण चर्चा करतो जर म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येतं की सरासरी घनता जी आहे तिची ही 5.53 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अशी आपल्याला पाहायला मिळतं. याचा अर्थ असा की एक चौरस सेंटीमीटर आकाराचा, चौरस सेंटीमीटर नाही, घन सेंटीमीटर, एक घन सेंटीमीटर आकाराचा पृथ्वीचा सरासरी पृष्ठभाग किंवा व्हॅल्यूम समजा आपण लक्षात जर घेतलं असेल तर त्याचं वजन जे आहे हे 5.53 ग्रॅम इतकं होतं आहे. किंवा आपल्याला असंही आपल्याला म्हणता येईल की 1 मीटर 1 मीटर 1 मीटर आणि 1 मीटर लांबी, रुंदी, उंची असलेला असा पृथ्वीचा सरासरी भाग समजा आपण जर घेतला तर त्याचं वजन जे आहे साधारणतः 5500 किलोग्रॅम इतकं होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि याला पृथ्वीची घनता असं आपण म्हणतो आहे. साधारणतः ही घनता जी आहे ही घनता नेमकं काय आहे तर पाण्याच्या वजनाच्या संदर्भात त्यांची तुलना आपण करतो आहे. शुद्ध पाणी जे आहे, ज्याला आपण डिस्टिल्ड वॉटर आपण असं म्हणूया, त्या पाण्याचं एक घन चौरस सेंटीमीटर समजा आकार समजा आपण जर घेतलं, 1 सेंटीमीटर लांबी, रुंदी आणि उंची 1 सेंटीमीटर, तर त्या पाण्याचं वजन जे आहे हे 1 ग्रॅम इतकं होत आहे. त्याला पाण्याला आपण बेस पकडतो आहे. या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की पृथ्वीची घनता जी आहे ही जास्त आहे, ती आहे 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इतकी आहे असं आपल्याला म्हणता येईल. या पृथ्वीची एस्केप व्हेलॉसिटी तिची आपल्याला म्हणता येईल. आता ही काय आहे एस्केप व्हेलॉसिटी तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला छेदून एखादी गोष्ट जी आहे ही वर जात आहे, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जे येते तर ते जाण्यासाठी तिला किती वेगानं फेकावं लागेल. समजा आपण एखादा रॉकेट समजा प्रोजेक्ट केला जो चंद्रावर किंवा मंगळावर आणखी कुठे जात असेल तर पृथ्वीच्या
मॅग्नेटोस्फिअरला छेदून त्याला बाहेर जर जायचं असेल तर सुरुवातीला त्या रॉकेटचं वेलॉसिटी म्हणजे वेग जो आहे हा वेग साधारणतः 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढं किमान किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तरच तो पुढे जाऊ शकतो आहे. हा जो वेग जो आहे त्याला आपण इस्कॅप वेलॉसिटी असं एक नाव जे आहे हे नाव त्याला आपण देतो आहे. आपण या आकृतीमध्ये पण त्याला आपण चांगलं पाहू शकतो आहे. आपल्याला असं पाहायला मिळेल की जे काही कॉन्टिनेंटल एरिया जे आहेत त्या ठिकाणी ही घनता जी आहे ही घनता जाळी ज्याला म्हणतो आपण ही जाळी जास्त आहे. ह्या रेषा आपल्याला ज्या पाहायला मिळतात ज्याला आपण आयसोपॅच असं आपण म्हणतो आहे. ॲक्च्युली ह्या सांगतात की सरासरी जाळी जी आहे ही जाळी कोणत्या ठिकाणी कशी आहे. आणि आपल्याला असं पाहायला मिळेल की अंटार्क्टिका खंडावर जो एक कॉन्टिनेंट आहे त्या ठिकाणी 40 किलोमीटरच्या आसपासची क्रस्टची जाडी जी आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण पुन्हा पाहतो आफ्रिकन शिल्डमध्ये पाहतो आपण की ती पुन्हा 40 किलोमीटरच्या आसपास आपण तपासून पाहतो आहे. ग्रीनलँडचा पार्ट जो आहे त्यामध्ये पुन्हा आपल्याला 40 किलोमीटरच्या आसपासची थिकनेस आपल्याला पाहायला मिळेल क्रस्टची. परंतु पर्वतांच्या भागामध्ये आपण जेव्हा येतो आहे सपोज आपण पाहू की रॉकीमध्ये पाहतो ती ही वाढलेली आहे. इथे 45 किलोमीटर ते 60 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळेल रॉकी. इथे उंच पर्वत आहे अगदी हिमालयापेक्षा पण हा खरं तर उंच आहे. चिंबोरोझो हा एक पर्वत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आकार मात्र कमी आहे. आणि हिमालयात आपण जातो 70 किलोमीटरच्या आसपासची जाडी जी आहे ही जाडी आपल्याला या ठिकाणी क्रस्टची आपल्याला पाहायला मिळत आहे. पण त्याच तुलनेमध्ये आपण समुद्रामध्ये आपण जेव्हा येतो आहे अतिशय कमी आपल्याला असं म्हणता येईल की साधारणतः 10 किलोमीटर फक्त 10 किलोमीटरच्या आसपासची जाडी जी आहे ही समुद्रांच्या भागामध्ये सगळीकडे आपण जिकडे जिकडे समुद्र आपण आहेत तसं पाहून पाहतो आहे. या समुद्राच्या भागांकडे ही क्रस्टची जाडी जी आहे ही जाडी अत्यंत कमी असलेली जी आहे फक्त 10 किलोमीटरच्या आसपासची आम्हाला तपासून पाहता येत आहे. आपण पुन्हा पाहूया की ही सगळी स्थिती जी आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तिचा अभ्यास कसा करायचा आपण ती नेमकी काय आणि कशी असेल याचं मत आपण जेव्हा ठेवतोय. आपण सुरुवातीला चर्चा केली होती ज्वालामुखीची. ज्वालामुखीतनं लावा जो आहे हा लावा बाहेर जेव्हा येतोय तेव्हा तो साधारणतः 1200 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या तापमानाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या आधारावरनं आपण एक गोष्ट सांगू शकतोय नक्की की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या भागातनं हा लावा येत असेल तिथे 1200 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा तापमान जे आहे तापमान जास्त असावं असं नक्की मत जे आहे हे मत आपण ठेवू शकतो आहे या आधारावर. परंतु निव्वळच ज्वालामुखीवर आपण डिपेंड राहत नाही आहे. ज्वालामुखींपेक्षा भूकंप जे आहेत हे जास्त मदतशील आहेत या क्षेत्रामध्ये. भूकंप नो डाऊट की संपूर्ण मनुष्य मात्राला हा मारून टाकतो आहे. सिव्हिलाइज एरिया जे आहेत त्याचं डिस्ट्रक्शन करतो आहे. परंतु या भूकंपांच्या मदतीनं पृथ्वीचं अंतरंग कसं आहे याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण करतो आहे. कदाचित भूकंप जर नसते आले तर आपल्याला पृथ्वीचं अंतरंग नेमकं कसं आहे याचं मत जे आहे आपल्याला नसतं करता आलं किंवा आपल्याला आपलं मत नसतं बनवता आलं. आणि त्यामुळे भूकंप जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहेत पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करताना. हे भूकंप जे आहेत ते भूकंप सांगतात काय नेमकं सांगतात. भूकंपातून काय नेमकं येतं आपण ते सुरुवातीला पाहूया. आपल्याला असं पाहायला मिळेल की भूकंपांचा विचार आम्ही जेव्हा करतोय भूकंपांतून 3 प्रकारच्या लहरी ज्या आहेत ह्या लहरी येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना आपण त्यांच्या नावाच्या अनुसार त्या सुरुवातीला जशा येतात त्यांना आपण पी वेव्ह म्हणजे प्रायमरी वेव्ह, एस वेव्ह म्हणजे सेकंडरी वेव्ह अशा प्रकारची नावं जी आहेत आणि टी वेव्ह टर्शियरी वेव्ह जे आहेत ह्या 3 वेव्ह जे आहेत ह्या वेव्ज किंवा ज्याला आपण सरफेस वेव्ज आपण असं म्हणतो आहे ह्या 3 प्रकारच्या लहरी ज्या आहेत ह्या भूकंपांतून निघताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासमोर एक आकृती आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे तुम्हाला फोकस पाहायला मिळेल. माझं कर्सर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फोकस म्हणजेच काय फोकसचा अर्थ होतो आहे भूकंपाचा बहिर्गत केंद्रबिंदू. पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी कुठेतरी भूकंप घडून आला असेल अर्थात हा नेमका काही पृष्ठभागावरच घडून येत नाही आहे पण हा पृथ्वीच्या पोटात जिथे कुठे घडलेला असेल
पोटात जरी घडला असेल तरी सगळ्यात अगोदर लहरी ज्या आहेत ह्या लहरी या सरफेसवर येऊन पोचतात भूकंपाच्या. पृथ्वीचा केंद्रबिंदू, भूकंप घडल्याचं ठिकाण आणि पृथ्वीचा पृष्ठभाग या तिघांना समजा आपण एका रेषेनं समजा आपण जर जोडलं तर ही रेषा पृष्ठभागावर ज्या पॉईंटला येऊन जुळेल त्या पॉईंटवर भूकंपाच्या लहरी ज्या आहेत ह्या सगळ्यात अगोदर येऊन पोचतात आणि त्याला आपण फोकस असं म्हणतो आहे. आणि फोकसमध्ये भूकंपाच्या लहरी आल्याच्या नंतर मग त्या जगभर पसरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. ह्या लहरी ज्या आहेत फोकसतून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांचं कॅरेक्टर कसं आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न आपण करतो आहे. ही आकृती तुम्हाला सांगेल की फोकस जो आहे या फोकसमध्ये भूकंप झाल्याच्या नंतर ह्या पी वेव्ज आहेत, ह्या पी वेव्ज अर्थात प्रायमरी वेव्ज ज्या आहेत ह्या तुम्हाला पृथ्वीचा क्रस्ट, त्याच्यानंतर ॲस्थोनॉस्फिअर, त्याच्यानंतर मेंटल, त्याच्यानंतर आउटर कोर, अगदी काही वेळा त्या इनर कोर या भागातून सुद्धा पी वेव्ज जे आहेत हे पी वेव्ज आलेले आहेत आणि त्या बाहेर पडलेल्या आहेत, तुम्हाला असं माहीत पडत आहे. पण एक गोष्ट आपल्याला अशी दिसेल की या प्रत्येक कॉन्सेंट्रिक सर्कलच्या जवळ त्यांचं अँगल जे आहे हे अँगल बदललेलं आहे. हे नेमकं असं होतं आहे की समजा आपण पाण्यामध्ये समजा आपण दगड जर मारला असेल तर आपल्याला असं पाहायला मिळतं की पाण्यात आपण जेव्हा दगड मारतो तेव्हा त्या दगडाचा अँगल जो आहे हा अँगल चेंज होतो आहे. तो वातावरणातून ज्या वेगानं जातो आहे त्या वेगानं पाण्यातनं जाऊ शकत नाही आहे. त्याचा वेग जो आहे हा वेग कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसरी गोष्ट पाण्यामध्ये तो प्रवास करतो आहे पण त्याचा वेग जेव्हा कमी होतो आहे तेव्हा त्याचा अँगलसुद्धा कमी झालेला किंवा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. भूकंपांच्या लहरीचं तसंच होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. फोकसमधून आलेल्या लहरी ज्या आहेत ह्या लहरी साधारणतः या पिवळ्या रंगाच्या जवळ जेव्हा त्या येतात तेव्हा पाहतो आपण साधारणतः 2900 किलोमीटरच्या आसपासचा भाग असतो हा. इथे त्यांची डायरेक्शन जी आहे चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि मग पाहतो आपण की साधारणतः 103 डिग्री ते 143 डिग्रीपर्यंत प्रायमरी वेव्ज ज्या आहेत ह्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ असा की पी वेव्ज ज्या आहेत ज्याला आपण प्रायमरी असं म्हणतो आहे ह्या पृथ्वीच्या सॉलिड, लिक्विड आणि सेमी लिक्विड अशा कोणत्याही भागातून प्रवास करू शकतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. याचा वेग जो आहे हा वेगसुद्धा जास्त असतो आहे. साधारणतः आपण पाहतो की सरासरी वेग जो आहे त्यांचा 6 ते 7 किलोमीटर असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे एका सेकंदाला. ह्या जेव्हा सॉलिड भागामध्ये येतात, पृथ्वीच्या अंतर्गत भागात जेव्हा येतात, सॉलिड भाग जर असेल तर सेकंदाला 12 किलोमीटर इतक्या वेगानं ह्या लहरी ज्या आहेत ह्या लहरी प्रवास करतात. परंतु त्या लिक्विड भागात जेव्हा येतात तेव्हा त्यांचा वेग थोडासा मंद होतो आहे. त्या 4 ते 5 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगानं त्या लहरी ज्या आहेत पी वेव्ज ह्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यस वेव्ज काय आहेत आपल्याला असं पाहायला मिळेल की यस वेव्ज ज्या आहेत ह्या आतमध्ये येऊ शकलेल्या नाही आहेत. आपण पाहतो आहे की पी वेव्ज ज्या आहेत ह्या इकडे पण गेल्या, त्या इकडे पण कोअरमध्ये आल्या आहेत आणि कोअरच्या बाहेर पडल्या आहेत आपल्याला असे पाहायला मिळेल. परंतु यस वेव्ज ज्या आहेत ज्याला आपण सेकंडरी वेव्ज म्हणतो आहे त्या पृथ्वीच्या या लिक्विड भागातनं प्रवास करू शकत नाहीत. मेंटल किंवा ॲस्थोनॉस्फिअरचा भाग जो असेल त्या भागातून त्या प्रवास करू शकत नाहीत. त्यांचं शोषण केलं जातं आहे आणि त्यामुळं त्या दूरवर जाऊ पण शकत नाही आहे. पृथ्वीच्या अगदी पलीकडच्या भागापर्यंत ज्याला आपण अँटीपोड असं म्हणतो आहे, आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याचा अगदी खालचा भाग जो आहे पृथ्वीच्या पलीकडला त्याला आपण अँटीपोड असं म्हणतो आहे, त्या भागापर्यंत पी वेव्ज जे ह्या जाऊ शकतात. परंतु यस वेव्ज मात्र जाऊ शकत नाही आहे, सेकंडरी वेव्ज जाऊ शकत नाही आहे. आणि तिसऱ्या वेव्ज जे आहेत ज्याला आपण सरफेस वेव्ज म्हणतो आहेत त्या फक्त पृष्ठभागावरूनच प्रवास करत असतात. अशा प्रकारची स्थिती जी आपल्याला पाहायला मिळेल. हे सगळं तुम्हाला मी सखोलतेनं का बरं सांगतो आहे, कारण यांच्याच आधारावर पृथ्वीचं अंतरंग नेमकं कसं आहे त्याची मतं जी आहेत हे मतं आपण निर्माण करू शकतो आहे. पी वेव्ज जी आहे तिचा वेग कमी जर होत असेल तर आपल्याला असं म्हणता येतं आहे की पृथ्वीच्या अंतर्गत भागातला असा एक कुठला तरी भाग जो आहे जो आपल्याला सेमी सॉलिड किंवा आपल्याला सेमी लिक्विड आपल्याला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळं ॲस्थोनॉस्फिअर जो आहे हा हॉट आहे, तो लिक्विफाय असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु अंतर्गत भागातला कोअर जो आहे हा मात्र त्या मानानं सॉलिड आहे. अशा प्रकारची मतं जी आहेत हे मतं त्याच आधारावर आपण ठेवू शकलेलो आहे. तर त्यामुळं ह्या भूकंपांतील लहरी जी आहेत ह्या लहरी जास्त महत्त्वाच्या आहेत मला असं म्हणता येतं आहे. ही दुसरी आकृती जी आहे आपण हिला पण पाहूया. याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की फोकसच्या नंतर पी वेव्ज जे आहेत अगदी खाली 180 अंशांपर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळतील. आपण पुन्हा पाहू शकतो आहे. यस वेव्ज मात्र जे आहेत आपण पाहतोय की त्या आदळल्यात
म्हणजेच पाहतो आपण की सॉलिड आणि लिक्विडचा जो एक बाउंड्री लाईन जो आहे त्या बाउंड्री लाईनला त्या आदळल्यात आणि मग दुसरीकडे त्या वळल्यात आपल्याला असं पाहायला मिळेल. पी वेव्ज जे आहेत मात्र त्या सरळ खालीपर्यंत 105 अंशांपर्यंत आलेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळेल. पण पी वेव्हच्या नंतर पाहतो आपण की 105 अंश ते 142 अंश ही माहिती जी अत्यंत महत्त्वाची आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की ही आकृती जी आहे ही फारच महत्त्वाची आहे. याच्या आधारावरनं पृथ्वीचं अंतरंग नेमकं कसं असेल या आकृतीच्या मदतीनं आपल्याला सांगता येतं आहे. आपण इथं पाहतो आहे की ॲस्ट्रोनॉस्फिअर जो आहे हा साधारणतः 2900 किलोमीटरच्या आसपासचा आपल्याला एक रिजन जो आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो लिक्विफाय स्टेजमध्ये असलेला आपण तपासून पाहतो आहे तो आहे. आउटर कोर जो आहे हा बराचसा सॉलिड असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इनर कोर जो आहे आपण पाहतो आहे की हा अत्यंत सॉलिड असलेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे. या प्रत्येक भागाची डेन्सिटी जी आहे ही डेन्सिटी आपण हळूहळू वाढत आहे. पृथ्वीच्या वरच्या भागात डेन्सिटी ही कमी आहे, घनता कमी आहे. साधारणतः ती आपण पाहतो आहे की 3.67 ग्रॅमपर्यंत आपल्याला तपासून पाहता येते. आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये पाहतो आपण की ही डेन्सिटी जी आहे ही प्रचंड मोठी वाढलेली आहे. डेन्सिटी जास्त असल्यामुळे प्रेशर जो आहे हा प्रेशर पण हा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. टेम्परेचर जो आहे हा पण असलेला जास्त आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान जेवढं आहे साधारणतः 5 ते 6,000 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान जे आहे सूर्याच्या पृष्ठभागाचं आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे की तेवढं तापमान पृथ्वीच्या केंद्रामध्ये असलेलं तुम्हाला तपासून पाहता येतं आहे. पृथ्वीच्या केंद्रामध्ये साधारणतः 6,000 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान असावं अशा प्रकारचं एक मत जे आहे हे मत समोर आलेलं आहे. आणि याचा सरळ अर्थ असा होतो आहे की पृथ्वी अजूनही पूर्णतः थंड झालेली नाही असं आपल्याला म्हणता येईल. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये पाहतो आपण की अत्यंत हेवी असे एलिमेंट जे आहेत हे या ठिकाणी आहेत. आपण पाहतो की हे स्वतः त्यांच्या न्यूक्लिअर ॲक्शन्स होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळं पाहतो तर त्याचं टकराव जर होत असेल, न्यूक्लिअर फ्युजन जर त्या ठिकाणी जर होत असेल तर पुन्हा पाहतो आपण की कंटिन्यूस पृथ्वी जी आहे ही आतमध्ये जळतं आहे आणि त्यामुळं लिक्विड असा एक भूभाग जो आहे हा अंतर्गत भागातला तयार होतो आहे असं पण आपल्याला म्हणता येत आहे. आणि त्यामुळं पृथ्वीचे हे जे वेगवेगळे लेयर्स जे आहेत हे तयार होतात ॲटोमॅटिक. पहिला ज्याला आपल्याला ॲटमॉस्फिअर म्हणता येईल, साधारणतः 300 ते 400 किलोमीटरच्या उंचीपर्यंत हा ॲटमॉस्फिअर पसरलेला आहे. आपण लास्ट इयरला क्लायमेटोलॉजी हा विषय आपण अभ्यासलेला आहे आणि तेव्हा आपल्याला कळलं की साधारणतः हा जो स्पेस जो आहे हा स्पेस या 400 किलोमीटरच्या नंतर वर कुठेतरी सुरू झालेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे. पृथ्वीची क्रस्ट जी आहे जीची आपण आत्ताच चर्चा केलेली आहे की ही मोस्टली आपल्याला म्हणता येईल की 10 किलोमीटर ती ओशनिक क्रस्टमध्ये आणि साधारणतः 60 ते 70 किलोमीटर ती कॉन्टिनेंटल क्रस्ट जर असेल आणि पर्वतांच्या खाली जर असेल तर ती आपल्याला तपासून पाहता येते. पुढे पाहतो आपण की मेंटल जो आहे हा इंटरमिडिएट झोन आपल्याला पाहता येतो आहे. क्रस्टच्या आणि कोरच्या मधला एक झोन जो आहे हा तपासून पाहता येतो आहे आपल्याला. त्याचे आपण 2 भाग केलेले आहेत, अप्पर मेंटल आणि पुन्हा पाहतो आपण की लोअर मेंटल. आपल्याला तसे 2 भाग जे आहेत आपल्याला पाहायला त्याची मिळतील आहे. इथे पाहतो आपण या ठिकाणी की कोर जो आहे त्या कोरचे पण आपण आउटर कोर आणि इनर कोर अशा प्रकारचे 2 भाग जे आहेत ते भाग त्या कोरचे पण झालेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या 2 मॅप्सकडे किंवा ग्राफ्सकडे आपण तपासून पाहूया. त्यातल्या डावीकडील ही जी ग्राफ तुम्हाला जे पाहायला मिळतं आहे हे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये प्रेशर जो आहे, दाब जो आहे हा दाब कसा वाढत जातो याबद्दलची माहिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळत आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की किंवा आपण ज्या काही गोष्टी आपण एकावर एक रचून ठेवतो आहे या सगळ्या वरच्या गोष्टींचा प्रेशर जे आहे हे खालच्या पॉईंटवर येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण अनेक खेळ खेळलो असेल आणि आपल्या अंगावर समजा बाकीचे विद्यार्थी येऊन जर झोपले असतील किंवा बसले जर असतील तर त्या सगळ्यांचं प्रेशर आपण केव्हा तरी सहन केलेलं आहे. जे पाणबुडे समुद्राच्या आतमध्ये जातात ते अशा प्रकारचा पाण्याचा प्रेशर जो आहे त्यांच्या शरीरावर सुद्धा पडतो आहे आणि ते सहन करतात हा आपल्याला जाणवतो आहे. तर अशा अर्थानं पाहतो आपण की पृथ्वीच्या अंतर्गत भागात आपण जेव्हा जाऊया हा प्रेशर जो आहे हा प्रेशर प्रचंड मोठा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मोस्टली त्याला आपण पास्कल या युनिटमध्ये त्याला आपण मोजायचा प्रयत्न आपण करतो आहे. साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की आणखी एक युनिट आपण तपासून पाहतो आहे की ज्याला आपण मिलीबार असं आपण त्याला म्हणतो आहे. 1013.25 मिलीबार म्हणजे एक ॲटमॉस्फिअर प्रेशर असा होतो आहे.
आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर साधारणतः 1 चौरस सेंटीमीटर जागेवर हवेचा भार जो आहे हा 1 किलोग्रॅम इतका आहे. तो आपल्याला जाणवत नाही आहे, पण समजा आम्ही पर्वतावर जर गेलो हिमालयावर आणि समजा आपण वर जर चढतो जर म्हटलं तर आपल्या नाकातनं रक्त बाहेर येत आहे. याचं कारण काय, तर त्या वरच्या हिमालयावर प्रेशर जो आहे हा हवेचा कमी होतो आहे आणि तुमच्या शरीरावरचा हवेचा प्रेशर कमी जर झाला असेल तर तुमच्या शरीरातील जो काही रक्ताचा प्रेशर जो आहे, ज्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो आहे, तो तुमच्या नसा फाडून बाहेर पडतो आहे. बऱ्याच वेळा नाकातला घुणा फुटतो आहे, कानातनं रक्त बाहेर पडत आहे. ह्या कंटिन्यूस गोष्टी आपल्याला उंच पर्वतावर आपल्याला यासाठीच पाहायला मिळतात, कारण एक इनबॅलन्स तयार होत आहे प्रेशरमध्ये. तर हा जो प्रेशर जो आहे, जो तुमच्या सी लेवलला समुद्र सपाटीवर आपल्याला जो पाहायला मिळतो आहे, तो आपण साधारणतः 1 न्यूटन इतका आपण त्याला कन्सिडर करतो आहे. हा मोस्टली 1 चौरस मीटरच्या वर 1 न्यूटन इतका आपल्याला प्रेशर आपल्याला आहे असं आपल्याला म्हणता येईल. साधारणतः तो 1013.25 मिलीबार इतका आपल्याला तपासून पाहता येतो आहे. तो साधारणतः 1,00,000 पास्कलच्या आसपास आपल्याला तपासून पाहता येतो आहे. पण हा पास्कल जो आहे, हा पास्कल कसा बदलतो आहे, तर इथे GPa नावाचा एकक तुम्हाला पाहायला मिळेल. हा मोस्टली गिगा पास्कल या एककमध्ये त्याला आपण मोजतो आहे. या पास्कलचं साधारणतः आपल्याला म्हणता येईल की तो 10 लाख जर असेल तर त्याला आपण मेगा पास्कल म्हणूया. त्याच्याही पलीकडे आपण जेव्हा जातोय तो गिगा पास्कल बनतो आहे. आणि याच्यावरनं आपल्याला सांगता येतो आहे की जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये प्रेशर जो आहे हा प्रेशर प्रचंड मोठा आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा प्रेशर जो आहे हा अनेक गोष्टींवर परिणाम टाकतो आहे. प्रेशर जो आहे हा प्रेशर जर वाढला असेल तर मेल्टिंग पॉईंट, त्याचा बॉइलिंग पॉईंट, हे सगळे जे पॉईंट जे आहेत, जे मोस्टली लिक्विडसोबत जुळलेले आपल्याला पाहायला मिळतील, हे बदललेले आपण तपासून पाहतो येतोय. आपण हॉस्पिटलला जर गेलो तर आपल्याला जे सिलेंडर जे लागतं आहे ते सिलेंडर पाहतो पण ते लिक्विड असतं आहे. का बरं? कारण अत्यंत दाबामध्ये ते ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन सिलेंडरमध्ये आपण जेव्हा भरतोय त्या गॅसचं कन्व्हर्शन जे आहे हे लिक्विडमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. किंवा आपण पाहतो की आपल्या गॅस आपण जेव्हा LPG जाळतोय घरात, त्या सिलेंडरला समजा आपण हलवून जर पाहतो जर म्हटलं तरीही आपल्याला पाहायला मिळतं की ती गॅस जी आहे ती लिक्विड स्टेजमध्ये आहे. त्याचं कारण काय की साधारणतः 15 ते 16 किलोग्रॅम एवढी गॅस जी आहे, ही गॅस त्या लहानशा सिलेंडरमध्ये भरतोय आणि त्यामुळं त्या गॅसचं कन्व्हर्जन जे आहे हे झालेलं लिक्विडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर डावीकडला जो कर्व तुम्हाला जो पाहायला मिळतो रेडिश, हा प्रेशर वाढतोय आहे हे सांगतोय. त्याच्यानंतर 6000 किलोमीटरच्या आसपास पृथ्वीच्या कोअरमध्ये आपण जेव्हा जातोय तेव्हा पाहतो आपण की तो 350 गिगा पिक्सेल एवढं मोठं प्रेशर जे आहे हे प्रेशर त्या पृथ्वीच्या अंतर्गत भागात वाढलेलं आहे. अशा प्रकारची माहिती जी आहे ही माहिती या कर्वच्या आधारे आपल्याला मिळू शकते. दुसरीकडे आपण उजवीकडला जो कर्व जो आहे किंवा ग्राफ जो आहे त्याचं आपण बारकाईनं आपण निरीक्षण करूया. हा ग्राफ अत्यंत महत्त्वाचा आहे. पृथ्वीचं अंतर्गत भाग कसं असेल याची निश्चित माहिती जी आहे फक्त या ग्राफच्या मदतीनं आपल्याला घेता येत आहे. आपण पाहतोय की पृथ्वीचा सरफेस जो आहे आणि त्या सरफेसवर आपण चालतोय, ती क्रस्ट आहे पृथ्वीची, ती सॉलिड आहे, ती सांगायची गरज नाही आहे. तिला आपण अनुभवतोय, तिच्यावर आपण घरं बांधतोय आणि त्यामुळं ती सॉलिड असलेली आपल्याला तपासून पाहता येतोय. या क्रस्टच्या खाली आपण जेव्हा येतोय तेव्हा पाहतो आपण की ॲस्थोनोस्फिअर जो आहे हा मात्र लिक्विड स्टेजमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. याच्यामध्ये सिलिकॉन जो आहे, हा सिलिकॉनचे रॉक्स ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मोस्टली सिलिका म्हणजे वाळू जे आहे किंवा जे दगडं आपल्याला जे पाहायला मिळतात ज्यामध्ये मोस्टली मात्रा जी आहे ही मात्रा किंवा प्रमाण जे आहे सिलिकॉनचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर हे सगळे जे आहेत हे सगळे या ॲस्थोनोस्फिअरच्या भागामध्ये आपण जेव्हा येतोय तेव्हा पाहतो आपण की हे मोल्टन स्टेजमध्ये ते वाहू शकतात. दे आर द एबल टू फ्लो स्लोली, ते वाहू शकतात, हलू शकतात, चालू शकतात. अशा प्रकारची त्यांची अवस्था जी आहे ही अवस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा हाच लावा जो आहे, हाच लावा मोठ्या प्रमाणात बाहेर पृथ्वी तलावर किंवा पृष्ठभागावर आलेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे. आपण या आकृतीमध्ये पाहतो आपण की सरळ वरूनपासून तर खालीपर्यंत आपण जेव्हा जातोय 6000 किलोमीटरच्या आसपासचा बिंदू तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या 6000 किलोमीटरला आपण 3 रंगामध्ये डिवाईड केलेला आहे किंवा खरं तर आपल्याला 4 रंगात त्याला डिवाईड केलं आपल्याला असं म्हणता येईल. आपण त्याला क्रस्टला पण पकडूया. करड्या रंगाची तुम्हाला क्रस्ट पाहायला मिळतं आहे. इथे पाहतो आपण या ठिकाणी की हा मेंटल तुम्हाला तपासून पाहता येईल. ॲस्थोनोस्फिअरच्या जस्ट खाली असलेला मेंटल जो आहे हा मेंटल 2900 किलोमीटरच्या आसपासचा पॉईंट जो आहे हा पॉईंट तुम्हाला मेंटलचा असलेला आपल्याला पाहता येतो आहे. आणि मेंटलमध्ये सुद्धा पाहतो आपण की सिलिकॉन रिच रॉक जे आहेत
हे रॉक तुम्हाला पाहायला मिळतील. इथे टेम्परेचर मात्र वाढत वाढत गेलेलं आहे. आपण पाहतोय साधारण की ही जी लाल रेषा तुम्हाला जी पाहायला मिळत आहे ती खोलात उजवीकडे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे टेम्परेचर जो आहे हा 5000 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत गेलेला तुम्हाला पाहायला मिळतो आहे पृथ्वीच्या केंद्रामध्ये. आणि आपल्याला इथं पाहायला मिळेल की सरळ सरळ हा कर्व जो आहे हा उजवीकडे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. याचा अर्थ असा की खोलात तुम्ही जसं जाता, खोलात जाताना तापमान जो आहे हा तापमान वाढत वाढत गेलेला असतोय, असा याचा अर्थ जो आहे हा असलेला आपल्याला पाहायला मिळेल. हा मेल्टिंग कर्व तुम्हाला पाहायला मिळतो आहे. तुम्हाला मेल्ट जर व्हायचं असेल तर तापमान किती व्हायला पाहिजे आहे. म्हणजे आपण पाहतोय की आपल्याला दोन गोष्टी ज्या आहेत ह्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण पाहतोय की एक कर्व जो आहे हा कर्व तुम्हाला पाहायला मिळतो या ठिकाणी की हा एक मेल्टिंग कर्व आहे. हे मेल्टिंग कर्व जो आहे आणि हा दुसरा कर्व जो आहे हा द डीप मेंटल इज सॉलिड बिकॉज द टेम्परेचर इज लेस दॅन द मेल्टिंग पॉईंट. हा सॉलिड का बरं आहे. आपण सरळ पाहतो या ठिकाणी की एस्थोनिस्फिअर आपल्याला जो आहे हा मेल्ट झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता. पण आपण मेंटलमध्ये जेव्हा येतोय तेव्हा पाहतो आपण की हा सॉलिड असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हा सॉलिड काय आहे तर याचं सरळ उत्तर आहे की तुम्हाला ही जी लाल रंगाची रेषा जी पाहायला मिळत आहे हा मेल्टिंग कर्व आहे. अर्थात या पॉईंटला जेवढं तापमान असेल 3000 डिग्री सेंटीग्रेड, या पॉईंटच्या खाली मी माझा कर्सर आणतो आहे, इथं तापमान 3000 डिग्री सेंटीग्रेड जर असेल तर त्या ठिकाणी ती मेल्ट होईल आतमधली जमीन. पण आहे तापमान किती तर हा आपल्याला असं पाहायला मिळतोय की हा एवढंच आहे साधारणतः हा 2000 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून पाहतो आपण की हा मोस्टली भाग जो आहे हा सॉलिड स्टेटमध्ये असलेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे. मोस्टली मेंटल जो आहे हा सॉलिड आहे. आपण सुरुवातीला पाहतो पहिले सॉलिड आहे, क्रस्ट सॉलिड आहे, ॲस्थोनोस्फिअर जो आहे हा मोल्टन आहे. पुन्हा पाहतो आपण की मेंटल लागतो आहे, हा मेंटल सॉलिड आहे. आणि मग मेंटलच्या खाली पाहतो आपण की हा आउटर कोअर असलेला तपासून पाहता येतो आहे. या आउटर कोअरची पोझिशन जी आहे ही समजा आपण तपासून जर पाहिली असेल तर मग पाहतो आपण की इथे थोडंसं सडनली फरक आलेला आपल्याला पाहता येतो आहे. ही मगाशी आपण ज्याला आपण अभ्यासलेलं आहे मोहर्सविक डिसकंटिन्युटी जी आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि याच्या खाली आपण जेव्हा येतोय आपण पाहतोय की ॲक्च्युअल टेम्परेचर जे आहे हे टेम्परेचर वाढलेलं आहे त्याच्या मेल्टिंग रिक्वायर्ड टेम्परेचरपेक्षा. आपल्याला इथे द आउटर कोर इज लिक्विड बिकॉज द टेम्परेचर इज ग्रेटर दॅन द मेल्टिंग पॉईंट. तर आपण पाहतोय की आपण हा जो लाल रंग जो आहे हा मेल्टिंग कर्व या ठिकाणी पुढे पुढे गेलेला आहे आणि हा ॲक्च्युअल टेम्परेचर जो आहे हा ॲक्च्युअल टेम्परेचर कर्व जो आहे हा जास्त आहे. याचा अर्थ असा की आउटर कोअर जो आहे हा त्याला आपण आयरनी अलॉय ज्याला आपण म्हणतो आहे त्याच्या त्या लिक्विड स्टेजमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि याचं कारण असं की टेम्परेचर इज व्हेरी हाय. किती आहे तर साधारणतः ऑलरेडी 4 ते 5000 डिग्री सेंटीग्रेड तापमान जे आहे तापमान या 2900च्या नंतर 3000 ते 5000 किलोमीटरच्या भागामध्ये हे गेलेलं आपल्याला पाहायला मिळतो आहे. अँड देअरफॉर वी सी दॅट द स्टेट ऑफ द इनर पार्ट ऑफ दिस एरिया दॅट इज द आउटर कोर एरिया इज लिक्विड. आपण त्याच्या खाली आपण जेव्हा जातो आपण पाहतो या ठिकाणी की 5000 किलोमीटर ते 6378 किलोमीटर पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत चा भाग जो आहे त्याला आपण इनर कोर भाग त्याला आपण असं म्हणतो आहे. काय म्हणतो हा इन द इनर कोर इज सॉलिड बिकॉज द टेम्परेचर इज लेस दॅन द मेल्टिंग पॉईंट. आता काय होतं आहे की सुरुवातीला आपण जे म्हटलं या ठिकाणी सुरुवातीला की तापमान वाढलेलं आहे 5000 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास तापमान या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी रिक्वायर्ड टेम्परेचर जे आहे कशाला मेल्टिंगसाठी हे 5000 पेक्षाही जास्त असावं लागेल. याचं कारण असं की आतमधल्या भागामध्ये टेम्परेचर जो आहे हा टेम्परेचर वाढलेला आहे नो डाऊट. पण त्याच वेळेस आपण डावीकडे पाहिलंय की या भागामध्ये प्रेशर जो आहे हा प्रेशरसुद्धा प्रचंड वाढलेला आहे. पृथ्वीच्या वरच्या सगळ्या पृष्ठभागांचा किंवा लेअरचा दाब जो आहे हा दाब या केंद्राकडे येतो आहे आणि केंद्राकडला दाब जर वाढत असेल तर ॲटोमॅटिक त्या ठिकाणचा मेल्टिंग पॉईंट जो आहे हा वाढतोय असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण प्रेशर कुकरचं उदाहरण घेऊया. आपण स्वयंपाक करतोय आपण पाहतो की नॉर्मली सी लेवलला आपण पाणी जेव्हा उकळतोय तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळेल की 100 डिग्री सेंटीग्रेडवर पाणी जो आहे हा पाणी उकळताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. पण त्याच पाण्याला समजा आपण कुकरमध्ये आपलं अन्न आपण जेव्हा शिजवतो आहे तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की
बॉइलिंग पॉईंट जो आहे त्या पाण्याचा 100 डिग्री सेंटीग्रेड राहत नाही. साधारणतः प्रेशर जर वाढत जर असेल तर कुकरमधलं जे पाणी जे आहे हे 130 ते 140 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ते वाढत आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे हा 100वर उकळत नाही तर 140 डिग्रीवर तो पाणी उकळतो आहे. याचा अर्थ काय झाला आहे की प्रेशर फक्त आपण वाढवलं आहे आणि प्रेशर वाढवल्यामुळं आतमधलं बॉइलिंग पॉईंट जे आहे हे वाढलं आहे असं आपण त्याला म्हणतो आहे. हीच गोष्ट जी आहे पृथ्वीच्या केंद्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय की या भागामध्ये त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे हा मेल्टिंग पॉईंट रिक्वायर्ड पॉईंट ज्याला हा 5000च्या वर गेला, पण तापमान जे आहे हे किती आहे तर हे 5000च्या आसपास आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं पाहतो आपण की पृथ्वीचा अंतर्गत भाग, पृथ्वीचा कोर भाग जो आहे हा सॉलिड स्टेटमध्ये असलेला तुम्हाला तपासून पाहता येतो आहे. आपण पुढे जायच्या अगोदर या ग्राफचं पुन्हा आपण बारकाईनं एकदा आपण निरीक्षण करूया. बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातोय आणि अत्यंत महत्त्वाची माहिती ही आहे. आपण पाहूया की कोर भाग जो आहे हा कोर भाग हा सॉलिडमध्ये आहे आणि पृथ्वीचा सरफेस जो आहे हे दोनही भाग सॉलिड असलेले आपल्याला पाहायला मिळतील, घन आहेत. परंतु इंटरमिडिएट झोन जे आहे हे झोन आपण पाहतोय की हे वेगवेगळ्या स्टेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कोरच्या सरफेसच्या किंवा पृष्ठभागाच्या जस्ट खाली असलेला ॲस्ट्रॉनोस्फिअर मात्र जो आहे हा 100% आपल्याला हा लिक्विड आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु आतमधल्या भागामध्ये आपण जेव्हा जातोय आपण पाहतोय की हे सगळे भाग जे आहेत हे बदललेले आहेत. याच्यामधलं प्रेशर किती आहे, त्याचं तापमान किती आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या भूकंपांच्या प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ह्याच्या 3 लहरी आपल्याला ज्या पाहायला मिळतात, ज्याला आपण सरफेस वेव्ह आपण असं म्हणतो आहे. या लहरींच्या आधारावरनं हे आपण अंतर्गत भाग जो आहे हा भाग कसा असेल याचे आखाडे जे आहेत हे बांधायचा प्रयत्न जो आहे हा आपण केलेला आहे. आपण या भागामध्ये पुन्हा पाहतोय की हा जो इनर भाग जो आहे जो अत्यंत सॉलिड आहे, मोस्टली यामध्ये निकेल आणि फेरस हे जे 2 धातू आपल्याला जे पाहायला मिळतात, लोखंडाचे धातू आहेत. खरं तर निकेल आणि फेरसला आपण लोखंड आपण असं म्हणतो आहे. हे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आहेत, स्थिरावलेले आहेत. 5000 ते 6378 किलोमीटर हा सगळा कोरचा भाग जो आहे हा या निकेल आणि फेरसपासून बनलेला आहे. हा अत्यंत हेवी असतो आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटतोय की संपूर्ण सूर्यमालेमध्ये पृथ्वी हा सगळ्यात जास्त हेवी असलेला तुम्हाला प्लॅनेट पाहता येईल. पृथ्वी इतका हेवी प्लॅनेट कोणताच नाही आहे. गुरु, शुक्र, शनी कुठलेच प्लॅनेट जे आहेत हे पृथ्वी इतके जास्त घन असलेले आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. शनी प्रचंड मोठा आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण तो पाण्यापेक्षा हलका असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. समजा शनी जो आहे हा शनी तुटला, खाली येऊन पडला समजा आणि महासागरात जर पडला तो तो पाण्यावर तरंगेल इतकी घनता जी आहे, घनता शनीची कमी असलेली आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सगळ्या या सूर्यमालेमध्ये पृथ्वीची घनता जी आहे ही घनता सगळ्यात जास्त आहे. सरासरी 5.53 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ही घनता आपण जी काढली होती ही सगळ्यात जास्त का बरं आहे, त्याची उत्तरं यामध्ये लपलेली आहेत. कारण निकेल आणि फेरस जो आहे हा या केंद्रामध्ये अत्यंत जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि हा निकेल आणि फेरस आहे म्हणूनच आपल्याला असं पाहायला मिळेल की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये मॅग्नेटिझम जो आहे हा मॅग्नेटिझम या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला तपासून पाहता येतो आहे. समजा आपण एखादा चुंबक जर घेतला असेल आणि त्या चुंबकाला समजा आपण दोऱ्याने समजा आपण त्याला अडकवून जर ठेवलं फ्रीली तर तो आपल्याला उत्तर आणि दक्षिण ह्या 2 दिशा दाखवतो आहे. नेहमी हा त्या 2 दिशांना जाऊन स्थिर होतो आहे. त्याचं कारण काय तर पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड मोठा अशा प्रकारचा एक डायनामो जो आहे हा निर्माण झालेला आहे, जो गोल फिरतो आहे आणि त्यापासून पृथ्वीचं हे चुंबकत्व जे आहे हे चुंबकत्व तयार होत आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे हे का बरं निर्माण होत आहे तर या ठिकाणी असलेली निकेल आणि फेरसची उपस्थिती जी आहे ही सुद्धा त्याला कारणीभूत आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळं निकेल आणि फेरसची उपस्थिती जी आहे जी पृथ्वीच्या कोरमध्ये आहे ही खूप जास्त महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. या आकृतीमध्ये आपल्याला हे तपासून पाहता येईल. एक चुंबक जो आहे हा पृथ्वीच्या अंतर्गत भागात निर्माण झालेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे, ज्याच्या ॲक्सिसवर ही पृथ्वी जी आहे पृथ्वी फिरते आहे. आणि म्हणून त्याला आपण मॅग्नेटिक नॉर्थ आणि जिओग्राफिकल नॉर्थ अशा 2 गोष्टी ज्या आहेत ह्या ऑटोमॅटिक निर्माण झालेल्या आहेत असंही आपल्याला म्हणता येईल. पृथ्वीचा हा जो उत्तर ध्रुवाकडला भाग जो आहे आणि दक्षिण ध्रुवाकडला भाग जो आहे ज्या अक्षावर पृथ्वी फिरत आहे त्याला आपण जिओग्राफिकल नॉर्थ असं आपण त्याला म्हणतो आहे. पण
आपल्याला असंही पाहायला मिळेल की हे जे चुंबक जे आहेत हे चुंबक आपण जेव्हा हवेमध्ये आपण त्याला लटकवून ठेवतो आहे आणि ह्याच्या दोन दिशा दाखवतो आहे, त्याचा ॲटोमॅटिक एक मॅग्नेटिक पोल निर्माण होतो आहे. तो मॅग्नेटिक नॉर्थ पोल आणि मॅग्नेटिक साऊथ पोल अशा प्रकारचे दोन पोल जे आहेत हे पोल निर्माण होत आहेत. आणि पुढे मग त्याचा आणखी परिणाम असा होतो आहे की हा एक मॅग्नेटिक फील्ड जो आहे हा पृथ्वीच्या या उत्तर ध्रुवाकडे आणि या दक्षिण ध्रुवाकडे पण निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि याचा परिणाम असा होतो की मग पुढे सोलर अरोराज वगैरे आपल्याला जे पाहायला मिळतील, जे ध्रुवीय भागात समजा आपण जर गेलो तर त्याला आपण अरोराज म्हणून त्याला नाव देतो आहे आपण, की सूर्याकडून येणारे जे काही पार्टिकल्स जे आहेत ते पार्टिकल्स पृथ्वीच्या या मॅग्नेटिक फील्डसोबत संघर्ष करतात आणि त्यामुळं सुंदर असा एक ध्रुवीय प्रकाश जो आहे हा या भागात निर्माण झालेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे. तर तो सुद्धा जोडलेला आहे या मॅग्नेटिक फील्डसोबत. आणि हा मॅग्नेटिक फील्ड जो आहे हा या कोअरमध्ये असलेल्या एलिमेंटसोबत जोडलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं आहे. हे जे वेगवेगळे भाग जे आहेत ते कशा कशामुळे बनलेले आहेत, तर आपल्याला असं म्हणता येईल की हा जो कोअरचा भाग जो आहे हा मोस्टली प्युअर आयरन पासून बनलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. मेंटल जो आहे, जो त्या कोअरच्या बाजूला पसरलेला एक मोठा भाग जो आहे हा अतिशय डेन्स आहे. याच्यामध्ये आयरन रिच आपल्याला म्हणता येईल, पण याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सिलिकॉन ह्या ज्या दोन गोष्टी ज्या आहेत यांची पण उपस्थिती जी आहे ही मेंटलमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्याही वर आपण जेव्हा येतो आहे क्रस्ट जी आहे ही क्रस्ट अतिशय लाईट आहे. याच्यामध्ये मोस्टली सिलिकेट्स किंवा सिलिकॉन जे आहेत हे सिलिकॉन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आपण या ठिकाणी राहतो आहे आणि त्यामुळं पृथ्वीचे हे जे तीन भाग जे आहेत आपण पाहतोय की वरची क्रस्ट जी आहे ही वेगळ्या एलिमेंटपासून बनलेली आपल्याला तपासून पाहता येतं. क्रस्ट जी आहे मोस्टली सिलिकापासून बनलेली आहे. मेंटल जो आहे मेंटलमध्ये आपण पाहतो की मॅग्नेशियम, त्याला आपण सीमा त्याला असं एक नाव देतो आहे, त्याला सिलिकॉन आणि मॅग्नेशियम असे दोन असतात. आणि आतमधल्या भागाला आपण निफे असं त्याला केमिकली त्याचं नाव जे आहे हे नाव देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. त्यामध्ये निकेल आणि फेरस हे जे दोन तत्व जे आहेत हे दोन तत्व आपल्याला त्या ठिकाणी तपासून पाहता येतात. या चार्टमध्ये आपण पुन्हा पाहूया की पृथ्वीचा क्रस्ट जो आहे हा क्रस्ट साधारणतः आपल्याला म्हणता येईल की तो 3500 किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढ्या डेन्सिटीचा जो आहे हा क्रस्ट आपल्याला तपासून पाहता येतो आहे. मेंटल जो आहे हा मेंटल पाहतो आपण या ठिकाणी की 3500 ते 5500 किलोग्रॅम साधारण याची डेन्सिटी जी आहे 3.5 ते 5.5 इतकी आपल्याला तपासून पाहता येईल. 29 किलोमीटरच्या आसपासचा भाग आपण त्याला तपासून पाहता येतो आहे. त्यानंतर कोअरला आपण दोन भागात तोडलेला आहे, आउटर कोअर आणि इनर कोअर. तर आपण आधीच पाहिलेलं आहे की आउटर कोअर जो आहे हा लिक्विफाय स्टेजमध्ये असलेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे. याची पण डेन्सिटी 10 ते 12च्या आसपास आपल्याला म्हणता येईल. साधारणतः 29 किलोमीटरपासून तर 5100 किलोमीटरपर्यंतचा हा जो भाग जो आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हा पाहतो आपण की हा लिक्विड स्टेजमध्ये असलेला पाहता येतो आहे. परंतु इनर कोअर जो आहे हा मात्र आपल्याला सॉलिड स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. 5100 किलोमीटर ते 6400 किलोमीटर हा जो भाग जो आहे हा भाग आपल्याला म्हणता येईल की तो मोस्टली हा सॉलिड स्टेजमध्ये आहे. आणि त्याची आपण पाहतोय की जाडी जी आहे साधारणतः 1300 किलोमीटरच्या आसपासची जाडी जी आहे ही जाडी त्याची आहे. आणि 13,000 किलोग्रॅम इतकी मोठी डेन्सिटी जी आहे ही डेन्सिटी, याचा अर्थ असा की आतमधला 1 चौरस घन सेंटीमीटर भाग समजा आपण जर घेतला तर तो 13 ग्रॅम इतक्या वजनाचा असेल असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा आपण पाहतो की मेंटल इज सॉलिड बट अप्पर मेंटल इज प्लास्टिक. तर प्लास्टिक मीन्स इट हॅज द विस्कोसिटी, त्यामध्ये लसलसीतपणा जो आहे हा मोठ्या प्रमाणात आहे असं आपण तपासून पाहता येईल. तर अशा अर्थानं आपण पृथ्वीचा अंतरंग नेमका काय आहे आपण पुढे याला आणखी बघूया. आजच्या दिवशी आपण एवढंच या ठिकाणी पाहूया. आज आपण काय पाहिलं की पृथ्वी जी आपल्याला गोल चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतो आहे हा काही अगदी फुटबॉलसारखा सिमिलर अशा लेअरचा नाही आहे. तर आपण पाहतो की वेगवेगळे मटेरियल्स जे आहेत हे वेगवेगळे मटेरियल्स आपल्याला पाहायला मिळतील. आपण सुरुवातीला चर्चा केली होती अंड्याची. अंड्याचा वरचा क्रस्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे, त्याला आपण छिलका असं म्हणतो आहे. त्याचा पांढऱ्या रंगाचा इंटरमिडिएट झोन जो आहे अंड्यामध्ये आपण तपासून पाहता येतो आहे. हा आपण पाहतोय की कमी अशा घनतेचा जो वरचा भाग जो आहे त्यापेक्षा आपल्याला हा जो आहे हा हेवी आपल्याला पाहायला मिळेल. आणि
कोअरमध्ये आपण जेव्हा जातोय, पिवळ्या रंगाचा एक यॉल्क आपल्याला जो पाहायला मिळतो आहे अंड्याचा, जो पृथ्वीचा गाभा जसा आहे हा अगदी अंड्यासारखा यॉल्कसारखा अत्यंत जास्त घन आणि जास्त वजनाचा म्हणून आपल्याला तपासून पाहता येतील. निव्वळ हा फरक जो आहे हा फरक त्यांच्या त्या याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये नाही आहे, तर केमिस्ट्रीशिवाय पाहतो आपण की फिजिक्स पण बदललेली आहे. त्याची डेन्सिटी जी आहे ही डेन्सिटी वरच्या भागामध्ये आपण पाहतोय की 3.67 ग्रॅम इतकी कमी आहे. तीच डेन्सिटी केंद्रामध्ये पृथ्वीच्या 13 ग्रॅमपर्यंत वाढलेली आपल्याला तपासून पाहता येतो आहे. म्हणजे फिजिक्स जी आहे ही फिजिक्स पण चेंज झालेली आहे. केमिस्ट्री यासाठी चेंज झालेली आहे कारण वरचा पृष्ठभाग जो आहे पृथ्वीचा क्रस्ट जो आहे, पृथ्वीची पपडी जी आहे ही सिलिकापासून बनलेली आहे, मोस्टली सिलिकापासून बनलेली आहे. याच्यामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. पण इंटरमिडिएट झोन आपण जेव्हा पाहतो आहे त्याच्यामध्ये मेंटलला आपण जेव्हा जातो आहे इथे मॅग्नेशियम असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. सिलिकासोबत या ठिकाणी मॅग्नेशियम जो आहे हा मॅग्नेशियम इंटरमिडिएट झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि पृथ्वीच्या पोटातच समजा आपण जर जातो जर म्हटलं तर या ठिकाणी पाहतो की तत्व पूर्णतः चेंज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. इथे काय आहे तर इथे पाहतो आपण की निकेल आणि फेरस हे जे दोन धातू जे आहेत ते दोन धातूंची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. किंबहुना प्युअर निकेल त्या ठिकाणी आहे. प्युअर निकेल म्हणजे काय, प्युअर लोखंड जो आहे हा लोखंड फेरस जो आहे हा त्या कोअरच्या भागामध्ये असलेला आपल्याला तपासून पाहता येतो आहे. पुन्हा फिजिक्सकडे आपण येऊया. टेम्परेचर जे आहे टेम्परेचर पृथ्वीच्या सरफेसवर किती आहे तर साधारणतः 15 डिग्री सेंटीग्रेड एवढं सरफेसचं टेम्परेचर आपल्याला पाहता येईल. आपण हे टेम्परेचरचा कर्व पाहिलेला आहे कसा कसा गेलेला आहे. आणि पोटात आपण जेव्हा जातोय हे टेम्परेचर 5000 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास वाढलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं आहे. तर अशा अर्थानं पाहतो आपण की मोस्टली हा जो पृथ्वीचा अंतरंग आपण जेव्हा तपासून पाहतोय तेव्हा 2 ते 3 आधारावर तो सांगायचा प्रयत्न आपण करतोय. नंबर 1 की टेम्परेचर कसं आहे, नंबर 2 प्रेशर कसं आहे, आपण पाहिलं की प्रेशर प्रचंड मोठं वाढलेलं आहे. नंबर 3 केमिस्ट्री कशी आहे आणि ती पण पाहतो आपण ही केमिस्ट्री जी आहे ही चेंज झालेली आहे. तर अशा अर्थानं आपण पृथ्वीचा हा अंतरंग जो आहे हा बदललेला आहे. आणि हे सगळं आपण सांगतोय कुणाच्या आधारावर तर ज्वालामुखी आणि भूकंपांच्या आधारावर आपण सांगतोय. मला असं वाटतं की मला जे आज तुम्हाला सांगायचं होतं ते जवळपास इथं आहे. पुढे या विषयावर आणखी बोलायचा प्रयत्न आपण करणार आहोत. सर्वांना माझी सूचना राहील की कदाचित हा थोडा कठीण टॉपिक आहे, एका वेळेस समजत नाही. शक्य जर झालं तर व्हिडिओ हा 1 किंवा 2 पेक्षाही जास्त वेळा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायची गरज पडू शकेल. ही PPT जी मी तयार केलेली आहे ही तुम्हाला मी पुन्हा तुमच्या गुगल क्लासरूमवर मी पाठवायचा प्रयत्न करतो आहे. आपण तिला पण वाचावं आणि ही व्हिडिओ जी आहे ही पण आपण 1-2दा आपण जर बघितलं तर तुम्हाला नक्कीच कळेल. आपण पुढे बघूया.